शेजारी गावातलाच आहे. गेली 5वी पासून माझा मुलगा खो खो खेळ खेळत होता. आता तो इंजिनिअरिंगला 3ऱ्या वर्षाला आहे. फेब्रुवारी महिन्यात कॉलेजमध्ये खेळत असताना त्याचा पळता पळता पाय फिरला. पाय फिरल्यानंतर त्याच्या पायाच्या लिगामेंटला म्हणजे गुडघ्याच्या आत जी गादी असते ती फाटली आणि त्याला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. पण परीक्षा 15 दिवसावर आली होती. त्यानं ते 15 दिवस तसेच काढले. परीक्षा झाली, 15 दिवसानंतर तो घरी आला. मग आम्ही त्याला घेऊन फलटणला गेलो. फलटणला गेल्यानंतर त्याचा MRI केला रुबी हॉलला. MRI केल्यानंतर डॉक्टर मगर यांना MRI दाखवला. MRI दाखवल्यानंतर डॉक्टर मगर म्हणले याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. त्यात एक 8-10 दिवस गेले. नंतर आम्ही विचार केला पुण्याच्या डॉक्टरला दाखवू. पुण्याला मी संचेती हॉस्पिटलला गेलो, रुबी हॉस्पिटलला गेलो, सिम्बॉयसिस हॉस्पिटलला गेलो. तिथल्या 2-3 डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. नंतर माघारी आलो. त्यांनी साधारण 2-2.5 लाख रुपये खर्च सांगितला. माघारी आल्यानंतर हनुमान फुरंगे सर भेटले मला. त्यांना ही परिस्थिती सांगितली. ते म्हणले की माझ्याकडे औषध आहे, रियाचा अमृत चालू कर. मग त्यांनी लगेच बॉटल दिली आणि चालू केलं. चालू केल्यानंतर एक 15 दिवस मुलगा औषध घेतलं. 15 दिवसानं औषध घेतल्यानंतर थोडंसं त्याला फरक एक 10-15% वाटला. 15% वाटल्यानंतर पुन्हा त्याला मुंबईला जावं लागलं. 1 महिन्याच्या इंटर्नशिपसाठी त्याला मुंबईला जावं लागलं. त्यानं जाताना बॉटल बरोबर नेली नाही.